मला जरी अटक झाली तरीही चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मुव्हमेंट पुढे चालवणार. जेलमध्ये जायचं असेल तर मी जाईल, पण तुम्ही तुमच्या मुलामुलींना बोलवण्यापासून थांबू नका. त्यांना बोलू द्या. जोपर्यंत ते बोलणार नाही तोपर्यंत ही सरकार अशीच आपल्याला ग्रँटेड घेत राहील. की जेव्हा मी अमेरिकेमधनं फ्लाईटमध्ये बसलो होतो आणि ही तुमचीच ताकद होती, ही तुमचीच शक्ती होती, ज्याच्यामुळे हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो, माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना ती रडली नव्हती, तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे. असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे. जमिनीवर कोणीही येणार नाही. जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतरपेक्षा जास्त कॉक्रोच आज पुण्यात येतील. जंतर मंतरपेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे. आणि काय हे लोक जेव्हापासून ही मुव्हमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट आहे ज्यांच्यासोबत. पण तरी ती म्हणली घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील, नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल, तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जातील. तर ही सगळ्या आई वडिलांच्या मनात भीती आहे. तर मला फक्त त्या आई वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुला मुलींना तुम्ही बोलवण्यापासून थांबू नका. आय एम कॉक्रोच.